नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांच्या घरातून भेकराचे मांस जप्त। पोलीस आणि वन विभागाची संयुक्त कारवाई। अलिबाग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत हे वन्यजीव शिकार व मांस बाळगण्याच्या प्रकरणी अडचणीत सापडले आहेत। गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री त्यांच्या घरावर छापा टाकून सुमारे 1 किलो भेकराचे मांस जप्त केले आहे। हे मांस संरक्षित श्रेणीतील भेकर या वन्यजीवाचा असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे। रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक SN मुसळे यांच्या पथकाने ही कारवाई केली। पंचांसमवेत घेण्यात आलेल्या छाप्यात भगत यांच्या स्वयंपाकघरातील फ्रीजमधून मांस सापडले। त्यानंतर पंचनामा करून मांस ताब्यात घेतले असून ते पुढील तपासासाठी अलिबाग वन परिक्षेत्र कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहे। फणसाड अभयारण्यातून भेकराची शिकार करून हे मांस घरात आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस आणि वन विभागाने संयुक्त तपास सुरू केला आहे। शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, मात्र प्राथमिक चौकशीच्या नंतर पुढील कारवाई अपेक्षित असल्याचे समजत आहे। या कारवाईनंतर रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। जयेंद्र भगत हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात। विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वी अदिती तटकरे यांच्या हस्ते माझे वन या वन विभागाच्या विशेष उपक्रमाची सुरुवात भगत यांच्या वाडगाव ग्रामपंचायतीत झाली होती। त्यामुळे केवळ काही दिवसातच त्यांच्या घरातून संरक्षित वन्यजीवाचे मांस सापडल्याने राजकीय स्तरावर आश्चर्य व्यक्त होत आहे। या घटनेला अनुसरून नागरिक आणि पर्यावरण प्रेमीमध्येही रोष आहे। वन्यजीवांचे संरक्षण हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून शिकार अथवा मांस बाळगणे यांना कठीण शिक्षा होऊ शकते। या संदर्भात रायगड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अवैध शिकारीविषयी माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा वन विभागास कळवावे। या गंभीर घटनेवर अलिबागचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, वन विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी आम्ही सुरू केली आहे। चौकशीनंतर या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल। या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी राज्याचे वनसचिव मिलिंद म्हैसकर यांनी स्वतः हस्तक्षेप करून सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेन सह तृप्ती भोईर, अलिबाग।